नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आता आपण आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे। आता आपण यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव ह्या गावी आहोत आणि या ठिकाणी जागृत एक देवस्थान आहे दर्गा। ह्या दर्गाचं सामाजिक बांधिलकीतून लोकवर्गणीतून या ठिकाणी बांधकाम होत आहे आणि ह्या बांधकामाचं नियोजन आमचे वसंत नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी या ठिकाणी करत आहे। तर आपण ह्या जाणून घेऊया दर्गाबद्दलची माहिती आणि लोकवर्गणीतून कसा ह्यांना म्हणजे सहकार्य होत आहे त्याबद्दलची माहिती आपण वसंत नरवाडे यांच्याकडून जाणून घेऊया। तर नमस्कार वसंतराव। नमस्कार। तर आपण या दर्गाविषयी थोडी माहिती आणि लोकवर्गणीबद्दल थोडीशी माहिती द्या। धन्यवाद डॉक्टर साहेब। सगळ्यात पहिले मी आपलं अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी डॉक्टर साहेब। आणि मी तमाम जनतेला सांगण्यात इच्छितो की येथून या बंदी भागात कमीत कमी 38 गावांचं जे वास्तव्य आहे तर याचं एकमेव ठिकाण म्हणजेच की यात्रेचं स्वरूप बाबा फरीशावली दर्गा म्हणून या ठिकाणी बाबा फरीशावली दर्गा तर या ठिकाणी अनेक किती पिढ्यानपिढी या ठिकाणी ते पारंपरिक पद्धतीने चालू आहे। त्याच अनुषंगाने इथून या सगळ्याच गावातील 38 बंदी भागातल्या गावातील लोक या बाबा फरीशावली दर्गाला मानतात, श्रद्धाळू म्हणून त्यांच्या दर्शन करतात आणि त्या जत्रेच्या दिवशी म्हणजे संदलच्या दिवशी पूर्ण घरातील भांडे कपडे वगैरे सगळे सारवून स्वच्छ करून या ठिकाणी दर्शनाला येतात। इतकं मोठं आराध्य दैवत म्हणजेच आमच्या बिटरगावचं ग्रामदैवत आम्ही असं मानतोय। सर्व धर्मीय लोक आम्ही सर्वजण ह्या दर्ग्यासाठी बाबा फरीशावलीसाठी आम्ही तन्मनधनाने काम करतोय आणि त्याचीच आमच्या बिटरगाववर आमच्या बंदी भागावर कृपा म्हणून आज जे हे बांधकाम उभारण्यात आलेलं आहे ते 20 पासून खूप वर्षापासून पडझडीत आलं होतं, डिस्टर्बल झालं होतं। त्या कारणाने समस्त गावकरी लोकांनी जे प्रतिष्ठित गावकरी लोकांनी महिलांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि म्हणले की आपल्याला नव्याने बांधकाम करायचं आहे, आता मंदिराची शोभा वाढली पाहिजे, त्यामुळे आपल्या बिटरगावचं ग्रामदैवत आहे। तर सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांच्या सहमतीने या बांधकामास सुरुवात झालेली आहे। आता सगळ्यात पहिले मी सगळ्या गावकऱ्यांचे आमच्या प्रतिष्ठित लोकांचे मी आभार व्यक्त करतो। त्यांनी जे काम करण्याची आमच्यावर धुरा सांभाळलेल्या भास्करजी देवकरे, विजयरावजी विणकरे, तमाम आमचे बांधव मुसा मामा म्हणून शेख मस्तान मामा म्हणून आम्ही सर्वजण मिळून काम करतो सदर। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे हे शेत मालक आहे ज्यांच्या पूर्वीपासून इथे हे दर्गा जे उभा आहे त्यांनी सुद्धा अनुमती दिली की बिंदास तुम्ही आपलं मंदिर बांधू शकता, आम्ही तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा अडथळा करणार नाही। करिता या बांधकामाला सुरुवात झालेली आहे आणि ही बांधकाम अगदी 2 महिन्याच्या आत पूर्णपणे करून मार्च मध्ये यात्रा भरवण्याचे आमचं मानस आहे। करिता आम्ही या ठिकाणी जाहीर करतो की ज्यांना कुणाला समजा योगदान द्यायचे असतील, बाबा फरीशावलीला दान द्यायचं असेल तर आपण दान देऊ शकता, आम्ही स्वीकारायला तयार आहे। नमस्कार, धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण नव्या विषयाचा, तोपर्यंत नमस्कार।